नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रमेश गुरु आपलं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करतोय. आज आपण ट्रान्सक्रिप्ट संदर्भात ज्या विद्यार्थ्यांना काही क्वेरी येतात ते अप्लाय करताना ते चुकतायत ह्या संदर्भातला मी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तर सर्वप्रथम तुम्हाला युनिपुनीच्या वेबसाईटवरती यायचं आहे. युनिपुनीच्या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला स्टुडंट कॉर्नरवरती सर्टिफिकेट सेक्शन आहे, याच्यावरती क्लिक करायचे. त्यानंतर तुम्हाला अप्लाय फॉर ट्रान्सक्रिप्ट याच्यावरती क्लिक करायचे. आता याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं एक्झाम फॉर्मचं जे लॉग इन असेल ते लॉग इन करा. नसेल लॉग इन केलं तर अकाउंट क्रिएट करा. कसं क्रिएट करायचं आहे याच्या संदर्भात मी यापूर्वी व्हिडिओ बनवलेला आहे, तर तुम्ही पाहून घ्या. त्यानंतर तुम्ही तुमचं युजर आय डी पासवर्ड टाकून लॉग इन करून आल्यानंतर तुम्हाला इथं होम पेजवरती यायचे. त्यानंतर तुम्हाला इथं स्क्रोल डाऊन करून अप्लाय फॉर ट्रान्सक्रिप्टवरती क्लिक करायचे. अप्लाय फॉर ट्रान्सक्रिप्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं हे इंस्ट्रक्शन सगळे इंग्लिश आणि मराठीमध्ये वाचायचे तुम्हाला. आता यापूर्वी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. हे सगळ्या ह्या गोष्टी ह्या मी सांगितलेल्या आहे. ह्या चेकबॉक्सवरती क्लिक करायचं, तुम्ही इंटरेस्ट असेल अप्लाय फॉर बटनवरती क्लिक करायची. आता हे असा फॉर्म त्यानंतर ओपन होऊन जातो. तर बरेचसे विद्यार्थी मिस्टेक करतायत. आता म्हणजे साधं एक्झाम्पल, आता इंजिनिअरिंगचा कोर्स आहे, हा इंजिनिअरिंगचा कोर्स आहे 4 वर्षाचा. हे एफ-ईचं मार्कशीट आहे, त्यानंतर एस-सीचं मार्कशीट आहे, टी-ईचं मार्कशीट आहे, त्यानंतर बी-ईचं मार्कशीट आहे. असे 4 मार्कशीटचे तुम्हाला एका याच्यात PDF करून ते अपलोड करायचं असतं. पण आता विद्यार्थी काय करतात, ते इथं अप्लाय फॉर ट्रान्सक्रिप्टला क्लिक करतात. इथं आल्यानंतर इथं तुम्हाला फर्स्ट इयर कॉलेजने इश्यू केला आहे का, केला असेल तर येस म्हणा, नसेल तर नो म्हणा. नो म्हटलं आणि इथं विच इयर ट्रान्सक्रिप्ट विचारतं खाली. मग आणि कधी कधी ते इयर पण शो होत नाहीये. पण विद्यार्थी काय करतात, इयर वाईज अप्लाय करतात. म्हणजे FE ला वेगळा फॉर्म भरतात, SC ला वेगळा फॉर्म भरतात, TE ला वेगळा फॉर्म भरतात आणि इंजिनिअरिंगचं लास्ट इयरला वेगळा फॉर्म भरतात. म्हणजे एकाच फॉर्ममध्ये तुम्ही हे सगळे डिटेल भरू शकता, पण तुम्ही 4 फॉर्म फिल करताय. ते असं करायचं नाहीये. आणि आपण डायरेक्ट फॉर्मच भरायला घेऊ. आता इथं तुमचा जो मार्कशीटवरती जो PRN नंबर आहे, तो PRN नंबर तुम्हाला इथं एंटर करायचा आहे. त्यानंतर तुमचा सीट नंबर जो असेल तो तुम्हाला सीट नंबर टाकायचा आहे. तुमचं जेंडर जे असेल ते सिलेक्ट करा. स्टुडंट नेम सिलेक्ट करा, तुमचं काय असेल ते. तुमचं तेच मराठीत नाव तुम्हाला इथं स्टुडंटचं टाकायचं आहे. त्यानंतर तुमचं मदर नेम जे काय असेल ते तुम्हाला टाकायचे इथं. तुमचं आईचं नाव इथं टाकायचं तुम्हाला मराठीमध्ये. हे मराठीतले नाव तुमच्या ट्रान्सक्रिप्टवरती प्रिंट होऊन येत नाही, पण ते फॉर्मॅट दिलेलं विद्यापीठाने त्याप्रमाणे ते येते. त्यानंतर तुमचा जो ॲड्रेस आहे, तुम्हाला जे ट्रान्सक्रिप्टच्या ॲड्रेसवरती हवा आहे तो ॲड्रेस तुम्हाला इथे एंटर करायचा आहे. तुमचा मोबाईल नंबर जो असेल तो तुम्ही इथे एंटर करा. तुमचा ईमेल ID जो असेल तो तुम्हाला इथे एंटर करायचा आहे, जेणेकरून तुमच्या मेलवरती तुम्हाला अपडेट येत राहतात. तुमचा कॉलेजचा पण कोड इथं क्लिक टू चेंज कॉलेजवरती क्लिक करा. खाली तुमचं जे काही कॉलेज असेल ते सिलेक्ट करा आणि सक्सेसफुलचा मेसेज येऊन जाईल तुम्हाला. ॲटोमॅटिक पण कोड सिलेक्ट होईल. तुमची फॅकल्टी सिलेक्ट करा. आता समजा इंजिनिअरिंग आहे, कोर्स नेम आहे माझा BE सिव्हिल, कोणते आता मार्कशीट प्रमाणेच घेऊ आपण. मेकॅनिकल आहे तर BE मेकॅनिकल. त्यानंतर तुमचा पासिंग मंथ इयर जो असेल तो सिलेक्ट करायचा तुम्हाला. आता पासिंग इयर, आता विद्यार्थीमध्ये फर्स्ट इयर टाकायचा, सेकंड इयरचं टाकायचा का लास्ट इयरचा, तर जे तुमचं BEचं मार्कशीट आहे लास्ट इयरचं त्याचाच टाकायचं तुम्हाला. नोव्हेंबर 2015चे जो पासिंग आहे त्याप्रमाणे तुम्हाला इथे टाकायचं आहे, नोव्हेंबर 2015. त्यानंतर तुमचं फर्स्ट इयर कॉलेजचं आहे का. आता हे फर्स्ट इयर जे आहे मार्कशीट FEचं हे युनिव्हर्सिटीने प्रोव्हाइड केलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला तिथं नो करायचं आहे. म्हणजे फर्स्ट इयर कॉलेजचं आहे का नाही, युनिव्हर्सिटीचं आहे, मग इथं नो करायचं आहे. जर तुमचं ते कॉलेजने प्रोव्हाइड केलं असेल, ह्या मार्कशीटवरती जर कॉलेजचं नाव असेल वरती, हे युनिव्हर्सिटी ऑफ पुणेने जर नसेल प्रोव्हाइड केलं तर तुम्हाला ते
कॉलेजने दिलं असं असं गृहीत होतं आणि ते कॉलेजने दिलं असेल तुम्हाला तिथं येस करायचे. जर कॉलेज दिलं नसेल तर नो करायचे. तर तिथं 20 इयर ट्रान्सक्रिप्ट आय वॉन्ट म्हणजे तुम्हाला कोणत्याही वर्षाचे ट्रान्सक्रिप्ट हवे. मग आता तुम्हाला इथं विविध काय तर फर्स्ट इयरला सिलेक्ट करतात, सगळे डिटेल भरतात आणि सेव्ह करतात. नंतर परत दुसरा फॉर्म भरतात, सेकंड इयरचा भरतात, सगळे डिटेल सेव्ह करतात. मी असे 4 फॉर्म भरतात आहे. तर असे 4 फॉर्म भरायची गरज नाही तुम्हाला. तुम्हाला जर 4 वर्ष ट्रान्सक्रिप्ट हवे तर 1, 2, 3, 4 ह्या सगळ्यावरती क्लिक करायचे. म्हणजे एका फॉर्ममध्ये तुम्हाला येऊन जाईल ते सगळं. तर विद्यार्थी एक एक वेगवेगळा फॉर्म भरतात. तसं तसं करायचं नाही. आता तुम्हाला नंबर ऑफ कॉपी किती हव्यात आहे. मला समजा आता 6 कॉपी हव्यात. तर ते 6 टाका. तुम्हाला 10 पाहिजे 10 टाका. काय असेल ते टाका. आता इथं सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला टाईप आहे इथं डिलिव्हरी टाईप. आता विद्यार्थी काय करतात ते डिलिव्हरी टाईपला करतात इथं. हां, तुम्हाला बाय पोस्ट पाहिजे आणि इलेक्ट्रॉनिक पाहिजे तर ठीक आहे इलेक्ट्रॉनिक घेतले. आता इलेक्ट्रॉनिक तुमचा जो वरती ॲड्रेस टाका तोच तिथं खाली येणार आहे. सेव्ह हे करा. जर वेगळा पाहिजे असेल तर वेगळा टाकू शकता. आता नंबर ऑफ कॉपीला तुम्हाला पोस्टनी समजा मला 2 पोस्टनी पाहिजे आणि इलेक्ट्रॉनिकनी खाली 4 पाहिजेत. तर इथं विद्यार्थी मित्र असे 4 करतात ते. आता तुम्हाला इलेक्ट्रॉनिकली कशा हव्यात म्हणजे पोस्ट वेस्टला पाठवायचेत का अदर युनिव्हर्सिटीला पाठवायचे तुम्ही सिलेक्ट करू शकता. आता वेस्टला पाठवायचे असेल तर वेस्ट सिलेक्ट करा. अदर युनिव्हर्सिटीला अदर युनिव्हर्सिटीला सिलेक्ट करा. आता इथे विद्यार्थी मित्र काय करतात ते वेस्टला न पाठवता समजा अदर युनिव्हर्सिटी सिलेक्ट करतात आणि स्वतःचा ईमेल आयडी टाकतात किंवा एखाद्या प्रायव्हेट कंपनीचा ईमेल आयडी टाकतात. तर पर्सनली किंवा प्रायव्हेट कंपनीला आपण ईमेल पाठवत नाही ट्रान्स्क्रिप्टचे म्हणजे युनिव्हर्सिटी. तर त्याच्यामुळे तुमचे पैसे वेस्टेज जाऊ शकतात. म्हणजे जे तुमचे समजा इंजिनिअरिंगचा कोर्स आहे 180 इंटू 4 वर्षाचा कोर्स आहे. म्हणजे तुमचे 720 रुपये एका कॉपीचे झाले. प्लस तुमचे इलेक्ट्रॉनिक्स पाहिजे असेल तुम्हाला 200 रुपये. म्हणजे 920 रुपये तुमचे हे वेस्टेज जाणार आहे मग. इलेक्ट्रॉनिक तुम्ही जर केलं तर. तर तुम्हाला ज्या युनिव्हर्सिटीला जायचं आहे त्या युनिव्हर्सिटीचं प्रॉपर नाव टाका आणि तरच युनिव्हर्सिटी तुम्हाला ते पाठवण. आणि नुसतं तुम्ही इथं इलेक्ट्रॉनिक टाकून काही फायदा नाही आहे. तर इलेक्ट्रॉनिक टाकलं तुम्ही तिकडच्या युनिव्हर्सिटीकडनं रिक्वेस्ट पण येणं महत्त्वाचं आहे. आता फक्त युनिव्हर्सिटीचं आणि वेस्टचं टाईप असल्यामुळं युनिव्हर्सिटी वेस्टला म्हणजे विदाऊट त्यांच्या ईमेलची याच्याविषयी आपण ट्रान्सक्रिप्ट पाठवून देतो वेस्टला. परंतु जर तुमची अदर युनिव्हर्सिटी असेल तर अदर युनिव्हर्सिटीला त्या युनिव्हर्सिटीकडनं ट्रान्सक्रिप्टच्या मेल आय डीवरती रिक्वेस्ट येत नाही तोपर्यंत युनिव्हर्सिटी ट्रान्सक्रिप्ट पाठवत नाही आहे. त्याच्यामुळं विद्यार्थी मित्रांनी आणि असं पण होतं का विद्यार्थी मित्र इलेक्ट्रॉनिकला हे करता अप्लाय करताना नंबर ऑफ कॉपीला करतात. पण जोपर्यंत इलेक्ट्रॉनिक डिलिव्हरी जात नाही आहे तोपर्यंत युनिव्हर्सिटी तुमची हार्ड कॉपी पण ह्या कॉपी पोस्टने पाठवत नाही. त्याच्यामुळं तुम्ही अप्लाय करताना काळजीपूर्वक अप्लाय करा आणि ज्या युनिव्हर्सिटीला तुम्हाला पाठवायचे आता वेस्टला जर पाठवायचा असेल तुमचा तो वेस्टच्या वेबसाईटवरती जाऊन रजिस्ट्रेशन करून इथं तुमचा तो रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा असतो इथं रेफरन्स नंबर का त्या रेफरन्सच्या अगेन्स्ट तुम्ही युनिव्हर्सिटी तुम्हाला ट्रान्सक्रिप्ट तुमची त्या युनिव्हर्सिटीला वेस्टला पाठवत असते. समजा आता मला कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीला जायचं त्याचं नाव टाका इथं आणि दुसरं कोणते असेल अमेरिकेची युनिव्हर्सिटी किंवा लंडनची युनिव्हर्सिटी तिथे तुम्ही नाव टाका असे. समजा मला आता इथं नंबर ऑफ कॉपी हार्ड कॉपी 4 हव्यात आणि इलेक्ट्रॉनिक 2 हव्यात किंवा मला 5 कॉपी हव्यात आणि एकच इलेक्ट्रॉनिक हवेत. तर इथं इलेक्ट्रॉनिक टायपिंग तुम्हाला वेस्टला पाठवायचं तर वेस्ट सिलेक्ट करा आणि इथं रेफरन्स नंबर वेस्टचा एंटर करायचा आहे. जर तुम्हाला वेस्टला नाही पाठवायचं अदर युनिव्हर्सिटीला पाठवायचं आहे तर अदर युनिव्हर्सिटी सिलेक्ट करा. अदर युनिव्हर्सिटी केल्यानंतर विद्यार्थी काय करतात स्वतःची ईमेल आय डी टाकतात. त्यांना असं वाटतं की आमच्या स्वतःच्या पर्सनल ईमेलवरती ही ई ट्रान्सक्रिप्ट येऊन जाईल इलेक्ट्रॉनिक. तर वैयक्तिक युनिव्हर्सिटीला मी तेच सांगतोय वैयक्तिक युनिव्हर्सिटी पाठवत नाही आहे विद्यार्थ्यांना. तुम्हाला ज्या युनिव्हर्सिटीला शिकायला जायचं आहे त्या युनिव्हर्सिटीला युनिव्हर्सिटी पाठवत असते. आणि ज्या युनिव्हर्सिटीला तुम्हाला पाठवायचं आहे त्या युनिव्हर्सिटीकडनं युनिव्हर्सिटीच्या ट्रान्सक्रिप्ट ॲट द रेट हे मेलवरती रिक्वेस्ट पण गरजेची आहे. म्हणजे नुसतं तुम्ही इथं फॉर्म भरून पण काय फायदा नाही त्या युनिव्हर्सिटीची रिक्वेस्ट पण लागते. आणि जोपर्यंत तुमची ई ट्रान्सक्रिप्ट जात नाही तोपर्यंत तुमची ही बाय पोस्टच्या ज्या कॉपी आहेत तर ते जाणार नाहीत. आता फक्त वेस्टसाठी युनिव्हर्सिटीचा टायप असल्यामुळं वेस्टला युनिव्हर्सिटी रिक्वेस्टची गरज नाही. तुमचा फक्त रेफरन्स नंबर टाकला तर युनिव्हर्सिटी पाठवून देते. अशा पद्धतीने हे तुम्हाला व्यवस्थित काळजीपूर्वकरित्या तुम्हाला हे फॉर्म भरायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हे सिलेक्ट करताना मल्टिपल वेळेस हे करू नका. एका वर्षाचं भरू नका. सगळे जे इयरचं हवे तुम्हाला समजा मला फर्स्ट इयरचं नको आहे, सेकंड, थर्ड, फोर्थ इयरचंच हवे तर हे सिलेक्ट करा तुम्ही. जे की म्हणजे सेकंड इयरचं वेगळं भरू नका, थर्ड इयरचं वेगळं भरू नका, फोर्थ इयरचं वेगळं भरू नका. अशा पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
ह्याच्या व्यतिरिक्त काही जर अडचणी असेल तर तुम्ही नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. जय हिंद.